न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या अशोक खरातला एसआयटीने सध्या ताब्यात घेतलेला आहे। लैंगिक शोषणाच्या पुढच्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलंय आणि या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आता अशोक खरात याची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मुकुल, आता हा दुसरा गुन्हा वर्ग करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा आज एसआयटी याची चौकशी करणार आहे आणि उद्या परत एकदा या भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टाच्या समोर हजर केलं जाईल। बरोबर आहे। थोड्याच वेळापूर्वी म्हणजे साधारणतः 12 वाजेच्या दरम्यान न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती आणि त्यानंतर लगेचच तपास अधिकाऱ्यांनी पुढच्या गुन्ह्यामध्ये याला वर्ग केलं जावं अशा स्वरूपाचं विनंती पत्र हे न्यायालयाला सादर केलेलं होतं। न्यायालयाने त्याच वेळेस मंजुरी दिलेली होती आणि पुढच्या गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करता येईल याबाबतची कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण करण्यात आली। त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, तिथे वैद्यकीय तपासणी झाली। त्यानंतर मध्यवर्ती कारागृहामध्ये नेण्यात आलं। मध्यवर्ती कारागृहामध्ये नेल्यानंतर त्याची कायदेशीर नोंद करण्यात आली की पोलीस कोठडीमधला आरोपी हा न्यायालयीन कोठडीमध्ये आलेला आहे, तो तुरुंगामध्ये जमा झालेला आहे अशा स्वरूपाची कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा एकदा एसआयटीचं पथक तिथे गेलं आणि त्या पथकाने अशोक खरात याचा पूर्वी गुन्ह्यासाठी ताबा घेतलेला आहे। आता पुढच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा त्याची तपासणी आतापासूनच सुरू झालेली आहे। आज चौकशीचा 14वा दिवस आहे। आतापासूनच चौकशी सुरू झाली आणि उद्याला साधारणतः 12 वाजेच्या दरम्यान त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। अगदी मुकुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।